या मस्तवलेला ठेकेदार कोण आहे आम्हाला माहित नाही। या ठिकाणी वलवाडी येथे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी भेट द्यावी आणि आमचा जो मार्ग आहे तो योग्य पद्धतीने त्यांनी निवडा, अन्यथा वलवाडी ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ आम्ही आंदोलन किंवा उपोषणाचा इशारा मी या ठिकाणी देत आहे। रास्ता रोको आंदोलन। आपलं म्हणणं आहे की जर ठेकेदार असेल त्याच्या टीमने आपल्या ग्रामपंचायतीला भेट द्यावी, सदर रस्त्याचं काम पूर्ण करून करावं किंवा तसं आम्हाला भेट देऊन सांगावं। आम्ही लवकर नाही केल्यास आपण एक उपोषणाला बसणार किंवा रास्ता रोको आंदोलन। गावालगत जो फॉरेस्ट मधून येणारा जो नाला आहे त्या नाल्याचं पाणी गावाजवळ येतं आणि त्या नितीन सरांना विनंती करून सुद्धा त्यांनी पाईपाचंच काम केलंय। तिथं त्यांना 4 वेळेस बोललो की इथं तुम्ही पाईप न टाकता इथं एक छोट मोरीचं नियोजन करावं, तरी सुद्धा त्यांनी पाईपच टाकलेले। आज त्या पाईपाची परिस्थिती अशी आहे, पहिल्या पावसातच त्याच्यात घाण अडकली आणि अख्ख्या गावात पाणी घुसले। म्हणजे आपलं म्हणणं आहे की त्या नाल्याला तुम्ही छोटा पूल बनवून त्या माध्यमातून पाण्याचा निचरा करायला होता, त्यांनी टाकून दिले। पाईपानं पाणी निघणं शक्यच नाही। आता रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, अजून परत रस्त्याची हाईट 3 ते 4 फूट वाढणार आहे आणि 3 ते 4 फूट वाढल्यानंतर आज ते पाणी पाईपाच्या वरून निघालेलं आहे, पण 3 ते 4 फूट रस्त्याची हाईट वाढल्यानंतर ते पाणी निघणं शक्य नाहीये। भविष्यात खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो गावासाठी। त्या आपलं म्हणणं आहे की तिथे त्या रस्त्या पाईप जाम झाला म्हणजे थोडं गावात पाणी घुसलं, त्याला आपलं काही घर वगैरे आहे का? हा, घर आहे, गाव एक गल्लीच आहे ना, पूर्ण शेती आहे। हा, माझं स्वतःचं घर आहे आणि नाल्याच्या शेजारीच एक पूर्ण गल्लीच आहे। त्या जर कधी पाऊस जर कधी ह्याच रस्त्यात आपलं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जर आता परत 4 फूट रस्त्याची हाईट वाढणार आहे आणि ते हाईट वाढल्यानंतर त्या रस्त्याच्या वरून पाणी निघणार नाही, ते पाणी गावातच जाणार आहे। जर कधी भविष्यातील जर काही नुकसान झालंय किंवा जीवितहानी झाली त्याला प्रशासन जिम्मेदार राहील। सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांसाठी बोलतोय। एसटी महामंडळ 2 बसेस होत्या, 4 बसेस होत्या, त्या संध्याकाळी 2 बसेस बंद केल्या, एक बुलढाणा सोयगाव, आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत आहे। महामंडळ पाचोरा भाग पाचोरा यांनी दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांच्या समोर एसटी महामंडळासमोर आम्ही उपोषणाला बसणार किंवा आंदोलन करणार। गेल्या बऱ्याच दिवसापासून आपला हा भडगाव पारोळा जो रस्ता आहे त्याचं काम चालू आहे, या कामाबद्दल आपण काय सांगाल? ज्या ठिकाणी बाईक देत आहे त्याच्या मागे मोरी त्यांनी केलेली आहे आणि निष्ठुप दर्जाचं काम या ठिकाणी होत आहे। म्हणजे आपलं म्हणणं आहे की भडगाव पारोळा जो राज्यमार्ग 48 या रस्त्याचं काम आपण एक कॉन्क्रिटीकरण आहे, ते गेल्या 2 वर्षापासून त्यांनी रस्ता करून ठेवलाय। ते निकृष्ट दर्जाचं काम आपल्याला दिसत आहे आणि आपण म्हणतोय की आपल्या गावाला असणाऱ्या तिथे पूल पाहिला होता, एक छोटा पूल पाहिला, त्यांनी पाईप टाकले असं आपलं म्हणणं आहे का? हो, ज्या ठिकाणी मी बाईक देतोय गावालगतच मोठा पूर महापूर या ठिकाणी आपण बाईक घेतोय, या ठिकाणी पाऊस आला होता, म्हणजे पाणी आलेलं होतं, सर्व दुकानं बंद होते, दोऱ्या बांधून ठेवल्या, त्यांनी मोरी करायला पाहिजे होती पण त्यांनी पाईप टाकले आणि स्लो गतीने काम चालू आहे। कारण एखाद्या वेळेस जर डिलेव्हरी आम्ही एखादी व्यक्तीला महिलेला घेऊन गेलो तर रस्त्यातच डिलेव्हरी होईल। ठेकेदारामुळेच आपलं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं, आपल्या गावाचं रस्त्याचं। त्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी किंवा त्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामा करून त्यांना भरपाई देणार। आजपर्यंत ठेकेदार कोण आहे आम्ही त्याचं तोंड सुद्धा पाहिलेलं नाही, एकही गावकऱ्यांनी पाहिलेलं नाही। ठेकेदाराने ड्रेनेज सुद्धा टाकले नाही, त्याच्यामुळे शेतीचं भरपूर नुकसान होत आहे आणि बडगाव वलवाडी जे आमचे ग्रामस्थ त्यांना या जायला भरपूर अडचणी होत आहेत। ते ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करतायत, आसारी सुद्धा एकदम बारीक टाकता येते। म्हणजे आपलं म्हणणं आहे की जिथून काम सुरू झालंय ते काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे, म्हणजे एकदम त्यांच्या पद्धतीने काम चालू आहे। ठेकेदाराला कोणाचं तरी अभय वाटतंय म्हणून एवढं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे वलवाडी। आणि आम्ही जर बोललो ते सांगता की आमच्या साहेबांना बोला, मग साहेब कोण आहे नेमका? त्या ठेकेदाराने ग्रामपंचायतीला भेट द्यावं, इथं सरपंच आहेत,
चेअरमन साहेब आहेत, माजी सैनिक आहेत, माजी सरपंच योगेश पाटील आहेत, नवल देवदास पाटील, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. बडगाव पारोडा बसेस सुद्धा बंद आहेत आमच्याकडनं 10-12 दिवस. आम्ही या ठिकाणी लाईव्हच्या वतीनं जायला म्हणजे फार म्हणजे फार अवघड परिस्थिती झाली. म्हणजे 15 दिवसापासून मुलांना शाळेत जायचं सुद्धा म्हणजे टाइम जाता येत नाही. त्याच्यामुळे मुलांचं शिक्षण फार म्हणजे हे झालंय ना. त्यांना शाळेत म्हणजे ट्युशनला जाता येत नाही, शाळेत जाता येत नाही, कुठेच जाता येत नाही. शैक्षणिक नुकसान होते. म्हणजे घरीच येते. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.